नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातल्या गावगावची बित्तम बातमी. पण सुरुवातीला महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. किल्ले रायगडावरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा. शिवसृष्टीसाठी 50 कोटी देणार तर दिल्लीत राष्ट्रीय स्मारकासाठी पाठपुरावा करण्याची फडणवीसांची ग्वाही. रायगडाच्या धर्तीवर प्रतापगड प्राधिकरण स्थापणार. अध्यक्षपद उदयनराजेंकडे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. श्रीकांत शिंदेंवर विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊतांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं राजकारण तापलं. भाजपचा जोरदार हल्लाबोल. ठाकरे गटाचा 18 जूनला मुंबईत महाअधिवेशन. आगामी निवडणुकांच्या तोंडावर कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न. कोल्हापूर लोकसभेच्या जागेवरून मवियात रस्सीखेच. ठाकरे गटाच्या दाव्यानंतर कोल्हापूर लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसनं कंबर कसली. मुंबईत 2 दिवसीय बैठकीत आढावा. राज्यात महत्त्वाच्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यात तुकाराम मुंडेंची अवघ्या 2 महिन्यात पुन्हा बदली. मुंडेंकडे आता मराठी भाषा विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी. राज्यातला 10वीचा निकाल 93.83%. कोकण विभाग अव्वल, तर यंदाही निकालात मुलींचीच बाजी. छत्रपती संभाजीनगरमध्ये घटस्फोटित पुरुषांनी पिंपळाच्या झाडाला मारल्या उलट फेऱ्या. एकाही जन्मात बायको नको म्हणत फेऱ्या मारल्यानं चर्चेला उधाण. आता बघूया बातम्यांचा वेगवान आढावा. शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेला शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. एक भारत श्रेष्ठ भारत ही शिवरायांची संकल्पना असल्याचा उल्लेख त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज किल्ले रायगडावर शिवसृष्टी उभारणार असून राजधानी दिल्लीत शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. किल्ले रायगडावरील कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रतापगड प्राधिकरण स्थापन करणार असल्याची घोषणा किल्ले रायगडावर केली. या प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती उदयनराजे भोसले असतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्यासोबत कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यासाठी अवघ्या रायगडावर फुलांची आरास करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा मेघडंबरीला फुलांनी आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. किल्ले रायगडावर सरकारकडून तिथीनुसार आज शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी संत महंतांकडून मंत्रोच्चार करण्यात आला. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दरम्यान हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली. मावळ्यांच्या पारंपरिक पोशाखात अनेक शिवभक्त शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी अनेक कलाकारांनी मर्दानी खेळांचं दर्शन घडवलं. नागपुरात शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत सहभागी झाले. यावेळी सरसंघचालकांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याची आरती करण्यात आली. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं किल्ले रायगडावर ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीनं सजावट करण्यात आली. किल्ले रायगडाच्या नगारखान्यासह संपूर्ण राजमार्गावरती रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं उत्साहाचं वातावरण होतं. यावेळी शिवप्रेमींकडून भव्य सासणकाठ्या नाचवण्यात आल्या.
किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती। छत्रपती उदयनराजे भोसले, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, उदय सामंत, सुनील तटकरेंसह अनेक दिग्गज नेत्यांनी सोहळ्याला हजेरी लावली। किल्ले रायगडावर राज्यभरातून विविध ढोलताशा पथक दाखल झाले। अनेक ढोलताशा पथक दरवर्षी इथे येत असतात। पायथा, नगारखान्यासह गड परिसर ढोलताशाच्या गजरात दुमदुमला। हिंगोलीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मोटारसायकल रॅली काढण्यात आली। शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं काढण्यात आलेल्या रॅलीत स्वतः बावनकुळे बुलेटवर स्वार होऊन सहभागी झाले। भुसावळच्या वरण गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी अवघा परिसर छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेनं दणाणून बीडच्या माजलगाव शहरात शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता। या पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा सहभागी झाल्या। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं हिंगोलीत रायगडातून आणलेल्या पवित्र मातीच्या कलशाची दर्शन यात्रा काढण्यात आली। या यात्रेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित झाले। कलशातील मातीचा वापर वृक्षारोपणासाठी केला जाणार। मुक्ताईनगरमधून कोथळी इथून मुक्ताईंच्या समाधीस्थळावरून संत मुक्ताईंच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं। भजन कीर्तनाच्या तालावर विठुरायाच्या गजरामध्ये वारकऱ्यांची मांदियाळी मुक्ताईनगरमध्ये पाहायला मिळाली। रामकृष्ण हरी पांडुरंग हरी असा नामजप करत संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीनं पंढरीकडे प्रस्थान ठेवलं। हजारो वारकऱ्यांसह नाथांच्या पादुका विठुरायाच्या भेटीला निघाल्यात। यंदाचा पालखी ओढण्याचा मान गिरणारे इथल्या शेतकरी पुंडलिक थेटे यांच्या खिल्लारी बैलजोडीला मिळालाय। लाखो साई भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं शिर्डीतलं द्वारकामाई मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थाननं घेतलाय। त्यामुळे साई भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। रात्री उशिरा येणाऱ्या साई भक्तांना मंदिराच्या सभामंडपातून दर्शन घेता येणार आहे। बीडच्या गेवराई तालुक्यातल्या श्री क्षेत्र तांदळा गावात साई मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। परिसरातील संत महंत आणि हजारो साई भक्तांच्या उपस्थितीत वर्धापन दिन पार पडला। भाजपचे दिवंगत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या 9व्या स्मृती दिनाच्या निमित्तानं बीडच्या परळी इथल्या गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार असून त्या उपस्थितीमध्ये संबोधित करणार आहेत। त्यामुळे पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून तापमानात मोठी वाढ झाली आहे। तापमानाचा पारा 42 अंशांवर पोहोचलाय। त्यामुळे जिल्ह्यातल्या सर्व रस्ते ओस पडलेत। आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं। यवतमाळ शहरातला वीज पुरवठा सतत खंडित होत असल्यानं शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। वीज वितरण विभागामध्ये नियोजनाचा अभाव असल्यानं रखरखत्या उन्हात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। 2 दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यातल्या मोताळा तालुक्यात विद्युत कर्मचाऱ्याने गावातल्या एका नागरिकाला दुरुस्तीचं काम करण्यासाठी विजेच्या खांबावर चढवलं। निष्काळजीपणे विद्युत प्रवाह सुरू केला। त्यानंतर विजेचा धक्का लागून संबंधित नागरिकाचा मृत्यू झाला। या विरोधात ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयावर धडक देऊन बेजबाबदार कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं मिळकत कर भरावा यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून कर सवलत देण्यात आली आहे। महानगरपालिकेने यावर्षी 1000 कोटी रुपयांच्या कर वसुलीचं लक्ष ठेवलं असून पालिकेकडून देण्यात येणारी सूट 30 जूनपर्यंत लागू असणार। सोलापूर जिल्हा परिषदेच्या 8 विभाग प्रमुखांच्या कामाची जबाबदारी एकाच प्रभारी अधिकाऱ्यांवर आहे। महत्त्वाच्या पदांवर पूर्णवेळ अधिकारी नसल्यानं उपलब्ध अधिकाऱ्यांवर कामाचा भार वाढतोय। याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होत असून नागरिकांची गैरसोय होतीये। यंदा 10वीचा निकाल 93.83% लागला। यंदाही कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 98.11% इतका लागलाय। यंदाही 10वीच्या निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली आहे, तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागलाय। कोल्हापुरात 10वीमध्ये 51% गुण मिळवत पास झालेल्या समर्थ जाधवची उंटावरून मिरवणूक काढण्यात आली। नापास होशील असं चिडवणाऱ्या मित्रांनीच मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला। पुण्यातील डीएस स्कूलच्या स्वराली राजपूतकरला
10वीत 100% गुण मिळाले। वर्षभर सातत्यपूर्ण अभ्यास करून तिने हे यश मिळवले। या यशाचं श्रेय शिक्षक आणि आई वडिलांना देत स्वरालीनं आपल्या भावना व्यक्त केल्या। डीएस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजरात एकच जल्लोष केला। 10वीच्या निकालात लातूर पॅटर्नचा दबदबा कायम राहिलाय। लातूरच्या 108 विद्यार्थ्यांना 10वीत 100% गुण मिळालेत। त्यात केशवराज शाळेतल्या 11 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। रत्नागिरीतल्या दापोली ज्ञानदीप विद्या मंदिराचा विद्यार्थी मनीष कोकरे याला 10वीत 500 पैकी 500 गुण मिळाले। 100% गुण मिळवत कोकण विभागातील मंडळाच्या बोर्डात पहिला येण्याचा बहुमान त्याने पटकावला। जय हिंद महारक्तदान यात्रेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये 1 लाख जणांकडून रक्तदान करण्याचा उपक्रम सुरू झाला। हे रक्त देशासाठी आणि लष्कराच्या जवानांसाठी देण्यात येणार आहे। डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या संकल्पनेतून या यात्रेची सुरुवात झाली आहे। सातारा शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी वाढे गावाला भेट देऊन समस्यांबद्दल माहिती घेतली। येत्या 15 दिवसात गावच्या समस्या सोडवणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं। एक महत्त्वाची बातमी येते। नाशिक महानगरपालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्यासह एकाला लाच घेताना अटक करण्यात आली आहे। 50,000 रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आलेली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे। अधिक चौकशीसाठी धनगर यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू झाली आहे। महानगरपालिकेत लाचलुचपत विभागाकडून केलेल्या या कारवाईनं एकच खळबळ उडाली आहे। तक्रारदार सस्पेंड मुख्याध्यापिकेला कामावर रुजू करून घेण्यासाठी लागणारं पत्र देण्यासाठी 50,000ची लाच मागितलेली होती। शिक्षण अधिकारी यांना 45,000 तर त्यांचा लिपिक याला 5,000 रुपयांची लाच घेताना अँटी करप्शननं अटक केली आहे। पंकजा मुंडेंचं विधान अत्यंत वेदनादायी आहे। ज्या मुंडे कुटुंबानं भाजपसाठी आयुष्य खर्ची घातलं त्याच कुटुंबाच्या पंकजा मुंडेंची ही अवस्था होणं म्हणजे भाजपमध्ये अस्वस्थता आहे हे स्पष्ट होतंय। भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांचा छळ होतोय हे यावरून पुन्हा एकदा उघड झालंय असं मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी व्यक्त केलंय। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक रिक्षाचं वाटप करणार असल्याची घोषणा केली आहे। स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या दिवशी या रिक्षांचं वाटप करण्यात येणार आहे। बीड जिल्ह्यातील परळी इथं आयोजित दिव्यांग तपासणी शिबिरामध्ये ही घोषणा केली। दिव्यांग बांधवांकडे सर्व काही असताना उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तहसीलदारांना चिरमिरी द्यावी लागते असं खळबळजनक वक्तव्य खासदार प्रीतम मुंडे यांनी जाहीर कार्यक्रमातून केले। बीडच्या परळी शहरातील दिव्यांग बांधवांच्या तपासणी शिबिरामध्ये त्या बोलत होत्या। छत्रपती शिवाजी महाराजांचा यंदाचा राज्याभिषेक सोहळा हा 350 की 349 यावरून वाद निर्माण झालाय। यात इतिहास संशोधकांनी उडी घेत हा सोहळा 349 असल्याचं म्हटलंय। तसंच पुढच्या वर्षी लोकसभा निवडणूक असल्यानं शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा करता येणार नाही या भीतीपोटी सरकारनं यंदाचा सोहळा 350 म्हणून 1 वर्ष आधी साजरा करत असल्याचं इंद्रजित सावंत म्हणाले। तिथी तारखेवरून सरकारवर टीका करणाऱ्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रोज साजरा केला तरी हरकत नाही असं ते म्हणाले। चंद्रपुरात मनसे कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण कार्यालयावरती आंदोलन केलं। प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारवाईचं विस्मरण झाल्याचा आरोप केला। अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार नगर परिषदेच्या परिसरात विविध मागण्यांसाठी 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। अन्यायग्रस्त बेघर कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेवर धडक देत तहसीलदारांना निवेदन दिलं। यावेळी तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला। शिर्डीतल्या पानमळा रोडवरच्या चिकूच्या बागेमध्ये एका अज्ञात युवतीचा दगडानं ठेचलेला मृतदेह आढळून आला। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे। ओढणीनं गळा आवळून नंतर डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। जळगाव जिल्ह्यातल्या शिरसोली गावाजवळ असलेल्या झुकेला वॉटर पार्कमध्ये फिरण्यासाठी आलेल्या 2 तरुणांनी कर्मचाऱ्यांशी वाद घालून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय।
आयफोन घेण्याच्या वादातून पित्यानंच उच्च शिक्षित मुलाची हत्या केल्याचा प्रकार कोल्हापुरात समोर आलाय। आयफोन घेण्यासाठी 1.5 लाखांच्या मागणीवरून झालेला वाद मुलाच्या जीवावर बेतला। बापानं डोक्यात पाईप घालून त्याला ठार केलं। नांदेडच्या बोंडार हवेली गावात लग्नाच्या वरातीत 2 गटात हाणामारी झाली। एका गटाच्या 7 जणांनी दुसऱ्या गटातल्या तरुणावर चाकूने हल्ला केला। या 23 वर्षीय अक्षय भालेरावचा मृत्यू झाला। पोलिसांनी या 7 जणांना अटक केली आहे। सलमान खानच्या आगामी टायगर 3च्या चित्रीकरणाच्या दरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झालाय। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आधी सलमान खान आणि नंतर शाहरुख खान दिसतोय। अभिनेत्री इलियाना डिक्रूजनं तिच्या बेबी मूनचे फोटो शेअर केलेत। यात ती तिच्या बॉयफ्रेंड बरोबर डिनर डेटवर गेल्याचं दिसतंय। या फोटोमध्ये त्या दोघांचे हात दिसतायत। त्या दोघांच्याही हातामध्ये घातलेल्या अंगठ्या दिसतायत। रितेश देशमुखचा लेक राहिलच्या वाढदिवसासाठी सलमान खानची बहीण अर्पिता खाननं छोटीशी पार्टी आयोजित केली। अर्पितानं राहिलसाठी खास फुटबॉल केक ऑर्डर केला। रितेशने या पार्टीचा व्हिडिओ शेअर केला। आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप कुस्तीपटूंचं समर्थन केलं। ताहिरानं सोशल मीडियावर एक कविता वाचून दाखवली आहे। माझ्या मुलीला देशासाठी पदक मिळवायचंय, पण तिला मी पेपर वाचू दिला नाही, असं ताहिरा म्हणाली। छोट्या पडद्यावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री अविका घोष हिनं आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे। कृष्णा भट्ट यांचा नवीन हॉरर चित्रपट 1920 हॉरर ऑफ द हार्ट हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो। अच्छा क्या कि तुम यहाँ